नमस्कार. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की सध्या नोव्हेंबर-डिसेंबरचा महिना चालू आहे आणि सध्या सगळे पॅरेंट्स आपल्या मुलांच्या ॲडमिशनबाबत विचार करत आहेत. काही मुलांची नवीन शाळा सुरू होणार असेल, बदल करायचा विचार पॅरेंट्स करत असतील, तर या संदर्भात आपण काय गोष्टींचा विचार केला पाहिजे यावरती मी आज माझे विचार मांडणार आहे. आपल्या जिज्ञासा या सेशनमधून आपण मुलांना वेगवेगळ्या गोष्टीबद्दल सांगत असतो, कार्य करत असतो. त्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आपण घेऊन येतोय की ज्यामध्ये मुलांची शाळा आपण कशी निवडावी विचार मांडणार आहे. तर मला वाटतं सर्वात महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत जे आपण विचारात घेतले पाहिजे शाळा निवडताना. पहिला जो मुद्दा आहे तो शाळा निवडताना असा आहे की जे शाळेमधलं कल्चर असणार आहे किंवा शाळेचा जो विचार असणार आहे तो आपल्या घरामध्ये जो विचार आहे, आपल्या घरामध्ये जे कल्चर आहे, आपल्या घरामध्ये जे व्हॅल्यूज आहेत त्याच्याशी मॅच होणार असलं पाहिजे. म्हणजे आज आपण मुलांना आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिकवतोय, प्रभू श्रीराम शिकवतोय आणि शाळेमध्ये जर त्यांना दुसऱ्या धर्माच्या काही गोष्टी शिकवल्या जाणार असेल तर त्यामध्ये लहान वयाची मुले कन्फ्यूज व्हायचा धोका जास्त आहे की नेमकं आपण कुणाला आदर्श मानायचं आहे, नेमकं आपल्यासमोर कुणाचं आयुष्य असं आहे की जे आदर्श आहे, हे मुलांना कन्फ्यूज करेल. मुलांना त्यांचे जे विचार आहेत ते पक्क होऊ देणार नाही. त्यामुळे आपण शाळा निवडताना अशी शाळा जर निवडावी की जी आपल्या घरातलं वातावरण, आपला जो धर्म आहे त्याच्याशी निगडीत गोष्टी करत असेल, त्याच्याशी निगडीत गोष्टी सांगत असेल, तसा त्यांचा विचार असावा. तर आपली मुले कन्फ्यूज होणार नाहीत आणि त्यांची मूळ जे रूट्स म्हणतो आपण ते रूट्स पक्के होतील, त्यांची मुळे पक्के होतील आणि त्यांचा बेस पक्का होईल आणि त्यानंतर सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला करता येतील. तर सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे शाळा अशी निवडा की जी आपल्या घरातलं जे वातावरण आहे त्याच्याशी साम्य ठेवणारी असावी, जेणेकरून आपली मुले कन्फ्यूज होणार नाहीत. दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की शाळा निवडल्यानंतर शाळा चांगली कशी हे कसे शोधायचे हा खूप मोठा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर, एक छोटं उत्तर आपल्याला पाहता येईल ते म्हणजे जेव्हा आपण पॅरेंट्स टीचर मीटमध्ये जातो आणि तिथले जे टीचर आहे आपल्याला आपल्या मुलाबद्दल फीडबॅक देतात, अशी शाळा निवडायची मित्रांनो की ज्यामध्ये तिथले शिक्षक आपल्या मुलाबद्दल, मुलीबद्दल आपल्याला खरा फीडबॅक देतील. आपली मुलं मुली शाळेत काय चूक करतात ह्याबद्दल आपल्याला गोष्टी स्पष्टपणे सांगतील, अशी शाळा निवडावी. तर ह्याच्याने काय, हे आपण असं का म्हणतोय, कारण पहिला मुद्दा, जर शिक्षक असं सांगू शकत असेल की तुमचा मुलगा वर्गामध्ये गप्पा मारतो, तुमची मुलगी वर्गामध्ये खोड्या करते, व्यवस्थित वह्या विषयानुसार घेऊन येत नाही, लक्ष नसतं वर्गामध्ये, झोपी जाते, इकडे तिकडे गप्पा मारते, इकडे तिकडे पाहते, अशा जर गोष्टी शिक्षक सांगत असेल तर याचा अर्थ आहे की पहिला म्हणजे शिक्षकाचं मुलावरती लक्ष आहे. सगळ्यात पहिलं कन्फर्मेशन आपल्याला ते भेटतं. दुसरं कन्फर्मेशन हे भेटतं की शिक्षक हे मुलांना खुश करण्यासाठी किंवा पॅरेंट्सला खुश करण्यासाठी तिथे बसलेले नाही आहेत, तर ते मुलांच्या ग्रोथसाठी बसलेले आहेत आणि त्यामुळेच हा डिफिकल्ट असलेला फीडबॅक ते मुलांना, पालकांना देत आहेत. तर त्या शिक्षकाबद्दल आपल्याला ही गोष्ट कळते की त्या शिक्षकाच्या मनामध्ये मुलाच्या ग्रोथबद्दल किती आपुलकी आहे. तर ह्या 2-3 गोष्टी आपल्याला ह्या पॅरेंट्स टीचर मीटमधून कळतात. आणि ज्या शाळेमध्ये शिक्षक हे खरे बोलतात, हे खरे बोलायला घाबरत नाहीत, पॅरेंट्सला, मुलांना खुश करण्यासाठी काम करत नाहीत, त्या शाळेमध्येच आपल्या मुलांचे संस्कार चांगले घडू शकतात. तर हा दुसरा मुद्दा मित्रांनो लक्षात घ्यायचा आहे. हा मुद्दा आपल्याला शाळा ऍडमिशन घेतल्यानंतर कळणार आहे. तरी पण आपण आपल्याला समजा 2 मुलं आहेत, तर आपला पहिला मुलगा, पहिली मुलगी ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेमध्ये जर आपल्याला असे फीडबॅक व्यवस्थित मिळत असतील आणि फीडबॅक दिल्यानंतर आपण शिक्षकांच्या कंटिन्युअस टचमध्ये राहून ते कंटिन्युअस आपण मॉनिटर करतोय की हा, ती गोष्ट मागच्या वेळेस तुम्ही सांगितली होती की माझा मुलगा वर्गामध्ये गप्पा मारतो, तर यावरती आपण काम करतोय, मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे काय इम्प्रूव्हमेंट आहे, जर यावरती कंटिन्युअस फॉलोअप शिक्षक देत असेल, आपणही घेत असू, तर त्या शाळेमध्ये नक्कीच काम चांगलं होत आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे मग आपला दुसरा मुलगा आपण त्या शाळेत सांगू शकतो किंवा आपण मित्रांना सांगू शकतो की त्या शाळेमध्ये ह्या गोष्टी चांगल्या आहेत. तर ही दुसरी गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवायची आहे की ज्या शाळेमध्ये पॅरेंट्स टीचर मीटमध्ये टीचर हा खरा फीडबॅक मुलांबाबत पॅरेंट्सला देतात, ती शाळा सगळ्या शाळांमध्ये चांगली असू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे काही पॅरेंट्स असा विचार करतात की आपण जास्त एक्सपेन्सिव्ह शाळेमध्ये जर घातलं मुलांना तर मुलांना काही वेगळे संस्कार लागतील किंवा काही मोठ्या लोकांच्या मुलांमध्ये मुलं राहायला लागतील, तर 4 गोष्टी शिकतील.
असा विचार एका दृष्टीने बरोबर असू शकतो मित्रांनो, पण त्यामध्ये रिस्क असा आहे की आपल्या मुलांमध्ये निगेटिव्ह कॉम्प्लेक्स तयार होऊ शकतो की माझा मित्र कशा प्रकारचे वॅकेशन करतो, माझा मित्र कशा प्रकारचे ब्रँडेड कपडे वापरतो स्कूलच्या बाहेर असताना, कसं बाहेर आउटिंगला जातात, त्या गोष्टींमुळे कॉम्प्लेक्स मनात निर्माण होऊ शकतो आपल्या मुलाचा, जर आपलं स्टेटस त्या लेवलचं नसेल ज्या शाळेत आपण मुलांना घातलेलं आहे. तर हे तिसरा मुद्दा मित्रांनो नक्कीच लक्षात घ्यावा की आपण अशा शाळेत मुलांना घालावे की जेणेकरून आपलं स्टेटस आणि त्या शाळेमधल्या मुलांचं स्टेटस सिमिलर असावं, जेणेकरून आपल्या मुलांच्या मनामध्ये निगेटिव्ह कॉम्प्लेक्स तयार होणार नाही. तर ह्या 3 गोष्टी मी परत एकदा रिपीट करतो आपल्या मित्रांसाठी. पहिला मुद्दा म्हणजे शाळा अशी निवडा ज्यामध्ये तुमच्या घरातलं कल्चर आणि शाळेचं कल्चर, त्यांचे रिलिजियस बिलीफ असतील, त्यांचे हिरोज कोण आहेत, हे सर्व मॅच असलं पाहिजे, जेणेकरून आपले मुलं कन्फ्यूज नाही होणार, त्यांचे विचार पक्के होतील. दुसरा मुद्दा म्हणजे मुलांना ज्या शाळेमध्ये खराखुरा फीडबॅक दिला जातो, त्यांच्या तोंडावरती दिला जातो, त्यांच्या पॅरेंट्सला डायरेक्ट दिला जातो आणि तो फीडबॅक दिल्यानंतर त्यावरती इम्प्रूव्हमेंटचं कंटिन्यू मॉनिटरिंग होतं, ती खरी चांगली शाळा असू शकते मित्रांनो. आणि तिसरी म्हणजे शाळा अशी निवडा जी तुमच्या पेइंग कॅपॅसिटीला सुटेबल आहे, त्यामध्ये एक्स्ट्रा विचार करण्याची गरज नाहीये. आपल्या पेइंग कॅपॅसिटीनुसार शाळा आपण घ्यावी, शक्यतो पेइंग कॅपॅसिटीपेक्षा 10-20% कमीवाली शाळा घ्यावी, जेणेकरून आपलं लक्ष अभ्यासावरती आणि मुलाचं लक्ष देखील अभ्यासावरती असेल आणि आपल्याला जास्त स्ट्रेस येणार नाही. तर आशा करतो मी तुम्हाला हे 3 मुद्दे आवडले असतील की आपण शाळा चूज करताना काय विचार केला पाहिजे. आपल्या ह्या व्हिडिओला, आपल्या ह्या युट्यूबला सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या चॅनलला फॉलो करा. बेल बटन दाबून नवीन व्हिडिओसाठी पण नोटिफिकेशन मिळवू शकता. धन्यवाद.